काही दिवसांपूर्वी मला एका कॉलेजच्या सभागृहाचं उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण आलं होतं. सभागृह फार मोठं नसलं तरी त्याचा आराखडा उत्तम होता. उद्घाटन झाल्यावर त्यांनी मला इकडे तिकडे फिरून सर्व काही दाखवलं. आश्चर्याची गोष्ट अशी होती की कुठेही 1 इंचभरही जागा मोकळी सोडलेली नव्हती. सर्व भिंतींवर ग्रॅनाइटच्या फरशा बसवल्या होत्या. प्रत्येक फरशीवर देणगीदाराचे नाव कोरलेले होते. त्याने दिलेल्या देणगीची रक्कम लिहिलेली होती. भिंती सगळ्या फोटोंनी भरलेल्या होत्या. ते दृश्य जरा विचित्रच दिसत होतं. संयोजकांनी माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले आणि स्पष्टीकरण दिले. मॅडम, आम्ही देणगीदारांकडे मदतीसाठी आवाहन केले. फारच कमी लोक पुढे आले. मग आम्ही त्यावर खूप विचार केला. त्यानंतर जाहिरात केली. जो कोणी या सभागृहाच्या उभारणीसाठी 1,000च्या वर देणगी देईल त्याचे नाव ग्रॅनाइटवर कोरण्यात येईल व जो कोणी 5,000 रुपये देणगी देईल त्याचा फोटो लावण्यात येईल. पण मग जे लोक 10,000हून जास्त देणगी देतील त्यांचं काय? मी उत्सुकतेने विचारलं. त्यांचं नाव स्वतंत्र संगमरवरी दगडावर कोरून सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच लावण्यात येईल, संयोजक म्हणाले. आमच्या अपेक्षेप्रमाणेच या उपक्रमासाठी आम्हाला पुरेसा निधी मिळाला. इतकंच काय, पण काही विक्षिप्त लोक तर असे सुद्धा निघाले की आपले नाव 4 वेळा कोरले जावे म्हणून त्यांनी 1,000 रुपयांची रक्कम 4 वेळा दिली. ज्या माणसाने स्वतः कष्टाने जमवलेला पैसा चांगल्या कामासाठी देणगी म्हणून दिला असेल त्याचे नाव लोकांच्या स्मरणात राहावे ही गोष्ट खरीच आहे. पण त्याचा इतका अतिरेक नसावा. मग माझ्या मनात एक अत्यंत थोर व्यक्तीविषयीचे विचार घोळू लागले. हा माणूस काळाच्या कितीतरी पुढे होता. मरियप्पा हा बंगलोरचा एक धनाढ्य व्यापारी. 1914 साली त्याने मानवजातीसाठी कल्याणकारी काम सुरू केले. तो स्वतः सुशिक्षित नव्हता, पण त्याने कित्येक हुशार मुलांना शिक्षणासाठी मदत केली. तो अशा गरीब व गरजू मुलांना स्वतःच्या घरी जेवू घाली आणि त्यांची फी पण भरे. 12 मार्च 1914 रोजी त्याचं निधन झालं. पण त्याच्या 1 आठवडा आधीच त्यानं आपलं मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं. त्यात त्याने आपल्या पत्नीला हयात दरमहा 60 रुपये निवृत्तीवेतन मिळावे अशी तजवीज करून ठेवलेली होती. त्या दोघांना मूलबाळ नव्हते. त्याने शहरातील 4 देवालयांमधील पूजेचा खर्च उचलण्याची तसेच देवालयांना तेल पुरवण्याचीही व्यवस्था केली होती व अखेरीस त्याने म्हटले होते, एकंदर 45 गरीब हिंदू विद्यार्थ्यांची, त्यात 15 लिंगायत, 15 ब्राह्मण व 15 इतर जातींचे हिंदू विद्यार्थी असावेत. बंगलोर शहरात मोफत निवास व भोजनाची व्यवस्था केली जावी. मरियप्पाच्या या मुलखावेगळ्या मृत्यूपत्रामुळे त्याला बऱ्याच लोकांचा विरोध पत्करावा लागला असणार. त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. जे थोर मानवतावादी असतात ते अबोल व लाजाळू असावेत. त्यांच्या कार्याचा जगभर बोलबाला व्हावा असं त्यांना वाटत नाही. उलट त्यांना तर असं वाटतं की उजव्या हातानं जर दान दिलं तर ते डाव्या हाताला सुद्धा कळता कामा नये. एक फार सुरेख वचन आहे. माणसाने पुष्कळ धन मिळवावे, पण सत्कार्यासाठी जर दानधर्म केला नाही तर तो वाईट मार्गाला लागेल. 1 जुलै 1921 रोजी चामराजपेट IIT मेन येथे मरियप्पा हॉस्टेलचे उद्घाटन झाले. त्यात 45 विविध जातीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली होती. त्या हॉस्टेलच्या विश्वस्त मंडळावर शहरातील विख्यात 6 विश्वस्तांची नेमणूक करण्यात आली होती. मरियप्पाच्या मालमत्तेची योग्य व्यवस्था लावण्यात 7 वर्षे गेली. त्यातून जमा झालेली रक्कम $2.25 लाख होती. त्या काळात ती रक्कम अतिशय मोठी होती. त्यातील अर्ध्या रकमेचा विनियोग हॉस्टेलसाठी जमीन विकत घेऊन इमारतीची उभारणी करण्याच्या कामासाठी करण्यात आला. उरलेली रक्कम आपत्कालीन निधीच्या स्वरूपात नव्याने सुरू झालेल्या म्हैसूर बँकेत ठेवण्यात आली. नुकताच त्यांनी B.K. मरियप्पा हॉस्टेलचा 80वा वर्धापदिन तसेच त्या हॉस्टेलच्या संस्थापकांची
120वी जयंती साजरी केली. त्या थोर मानवतावाद्यांच्या योगाने, त्या वसतिगृहाच्या आधाराने शिकून मोठी होऊन कित्येक माणसे विविध क्षेत्रांत नावारूपास आली. या महात्म्याच्या या दातृत्वामुळेच ती माणसे हे यश मिळवू शकली, अन्यथा त्यांना आपलं शिक्षण पुरं करणं सुद्धा कठीण झालं असतं. कृतज्ञता ही सुसंस्कृतपणाची सर्वोच्च पायरी आहे. पण हे संस्कार कोणत्याही विद्यापीठात शिकायला मिळत नाहीत किंवा पुस्तके वाचूनही मिळत नाहीत. लहान मुलांच्या मनावर अगदी बालपणी हे संस्कार बिंबवणे शक्य असते. ते काम घरी वडीलधारे तर शाळेत शिक्षक करू शकतात. या मरियप्पाला आधुनिक कर्ण का म्हणू नये? आपल्या देशाला आज अशा अनेक व्यक्तींची गरज आहे.